यांच्या सातत्याने भूमिका बघितल्या तर लक्षात येतं की पहिल्यांदा मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करा, मग मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करा आणि मग निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करा। एक ठरवून अशा पद्धतीचं नियोजित फेक नरेटिव्हची बांधणी आहे। हा भाग वेगळा की मुंबईकर किंवा महाराष्ट्रातले नागरिक या फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवतात। आम्हाला हे लक्षात येतंय की गेल्या काही वर्षांपासून मुद्दामून महाराष्ट्र विकास आघाडीने आता मनसे हे जातीतलं समाजातलं वितुष्ट निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भूमिकेला सामंजस्य वाटावा अशा भूमिका घेत आहेत। राज ठाकरेजी यांनी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये दुबार मतदारांना सरळ फोडून काढा, दुबार मतदारांना बडव बडवा, आणि ते म्हणताना म्हणाले एक टेम्पोभर पुरावे मी आणलेत। आणि मग या सगळ्यामध्ये भाषण करताना ते काय बोलले, कारण आजकाल इव्हेंटचा जमाना आहे, तुम्हालाही लाव रे तो व्हिडिओ आवडतो, म्हणून मी माझ्या सहकार्यांना म्हणणार आहे की नेमकं राज ठाकरे बोलले काय आणि कोणाबद्दल बोलले आणि कुठल्या मतदारांबद्दल बोलले हे आपण ऐका, मग पुढची भूमिका आम्ही मांडतो। 4500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। 4500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे। त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं। ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली, प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर, ही त्यांची मतदार यादी आहे। या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले। आपण ऐकलं असेल राज ठाकरेजी यांनी जी भूमिका मांडली, जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी, आणि मतदारांची नावं पण काय घेतलीत, प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर, गजानन पुंडलिक भोईर। तुष्टीकरणाचा कळस घातला या लोकांनी, तुष्टीकरणाचा। निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे, ती शुद्धच असली पाहिजे, हे आमचंही म्हणणं आहे, पण आमची भूमिका त्याबद्दली खूप स्पष्ट आहे। राज ठाकरेजी, दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय, कारण आडनावावरनं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा, हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते। आणि मग तुम्हाला हवंच आहे ना, तर आम्ही यादी आणली आहे। मी आता 8 वर्गीकरण आपल्या समोर मांडणार आहे आणि आपल्या स्क्रीनवर सुद्धा माझी विनंती आहे, आपण ते जरूर पाहावं, बारकाईने पाहावं, त्याचा अन्वय अर्थ मी नंतर मांडतो। या 8 वर्गीकरणामध्ये असलेल्या ज्या मतदार किंवा दुबार मतदाराच्या याद्या आहेत
या तुम्ही नीट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल या सगळ्यांचा, विशेषतः मनसे आणि महाराष्ट्र विकास आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा हेतू काय, भूमिका काय, निवडणूक कुठे न्यायची आहे, कोणा विरोधात बोलतायत. पहिला वर्गीकरणाचा प्रकार आहे, या ठिकाणी मांडा जरा. थोडं इथली लाईट बंद केली चालेल का? मला दिसलं पाहिजे एवढं बघा. या यादीमध्ये आपल्याला दिसेल मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा. यांना कल्याण डोंबिवलीच दिसतंय म्हणून अंजन घालतो यांच्या डोळ्यामध्ये आम्ही. दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा. कर्जत जामखेड मतदारसंघ नाव एकासारखे पण मतदार यादीत नंबर वेगळे. पहिलं वर्गीकरण काय, नाव एकसारखंच आहे म्हणजे दुबार मतदार आहे पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत. नाव बघा, इम्रान कादर बागवान आणि त्याचा मतदार यादी क्रमांक आहे TKM 663956 आणि अनुक्रमांक यादी 339 मध्ये 78वा. त्याच मतदाराचा सारखं नाव असलेला इम्रान कादर बागवान, त्याचा अनुक्रमांक आहे 90 339 यादीमध्येच. मग 78 मध्ये इम्रान आणि 90 मध्ये इम्रान, ही दुबार यादी राज ठाकरेची तुम्हाला दिसली नाही. अशी पुढची उदाहरण आहेत. तबस्सुम अब्दुल मुलानी, खाजाबी अन्सार शेख, नाव एकसारखं पण एकाच मतदार यादीतल्या अनुक्रमांकात वेगवेगळा म्हणजे 2 वेळेला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले ही मंडळी कर्जत जामखेड मधली तुम्हाला दिसली नाही. तुम्हाला भोईर दिसला, पाटील दिसला. पुढचा प्रकार आहे वर्गीकरणातला तो म्हणजे नाव एकसारखं व मतदार यादीतला नंबर वेगवेगळा. दुसरी स्लाइड, इस्लामपूर मतदारसंघ विधानसभा. आसमा साजिद जमादार एका ठिकाणी XTX 8225195 हा कार्ड नंबर, त्याच आसमा साजिद जमादार यांचा त्याच यादीत दुसऱ्या अनुक्रमांकावर दुसरा निवडणूक कार्ड नंबर ZTX 8224503. हेच तन्वीर सादिक जमादारचं, हे साहिल सलीम जमादारचं इस्लामपूर मतदारसंघातलं. तुम्हाला भोईर पाटील दिसले, तुम्हाला हे दुबार मतदार दिसले नाहीत. हा दुसरा वर्गीकरण. तिसरा भाग आहे जो म्हणजे मतदार यादीत नाव एकसारखे व मतदार ओळख क्रमांक आणि पत्ता वेगळा. मतदारसंघ आहे साकोली विधानसभा. अझहर शब्बीर शेख, त्या यादीतला अनुक्रमांक 198. आता यादी क्रमांक जी आहे ती 97 मध्ये त्याचा 198 आहे. त्याच मतदारसंघातला यादी क्रमांक 98 मध्ये त्याचा अनुक्रमांक 660 आहे, अझहर शब्बीर शेख. म्हणजे आता मतदार यादी क्रमांक वेगळा, मतदानाच्या कार्डाचा क्रमांक वेगळा, मतदारातला अनुक्रमांक वेगळा, मतदार यादी क्रमांक वेगळा, माणसं तीच साधर्म दिसणारी. हेच तौफिक शाहनवाज आलम सिद्दीकी आणि अन्य पुरावे आहेत. हा तिसरा वर्गीकरणाचा भाग. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ या पद्धतीने तिबार आणि काहींची तर अहमद अफुद्दीन शेख, जुनेद मुजाद्दीन अन्सारी, वांद्रे पूर्व आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघातले जुनेद मुजाम्मिल अन्सारी 628 मध्ये पण तोच आहे, 630 अनुक्रमांकावर तोच आहे, 724 ला तोच आणि अन्य 3 वेळा पण तोच आहे, 6 वेळा आहे. मग या 8 वर्गीकरणातली यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे दुबार मतदार नाहीत,
कर्जत जामखेड, इस्लामपूर, वांद्रे पूर्व, मुंब्रा कळवा यात दुबार मतदार नाहीत. कल्याण डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर, पाटील तुम्हाला आठवतात. मग ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. काँग्रेसला तर लांगुल चालनाचा रोग लागलाच आहे, पण तुमची बोबडी उद्धवजी राजजी का वळली आहे? तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणताय, त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचं असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी. आणि हा मुस्लिम दुबार मतदार, थेट मुस्लिम दुबार मतदार, याच्याबद्दलची तुमची भूमिका काय? आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी, आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून, ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे.